100% आले. माळी समाजाच्यात कसे ना, अरे तुम्ही समाजावर बोल, लाज वाटली पाहिजे तुला एखाद्या समाजाची. आरोपीला कुठली जात नसती, समाज नसते, किंवा एखाद्या ह्याला गरीबाला समाज नसते, जात नसती. अशा पद्धतीचं वक्तव्य जर खुलेआम दैपळ्यासारखा माणूस तिथं करू शकतो. आज या गावामध्ये गरीब जनते एकरच्या जमीन असणारी काही आमची माळी कुटुंब आहेत, 50-70-80. सगळ्या जाती धर्माचा त्यांना गावातला पाठिंबा आहे. आणि हे प्रकार वारंवार तिथं घडत आहेत. लाचार गरीब आई वडील आहेत, आज ते थरथर कापायलेले आजोबा आहेत घरात, त्यांना चालता येत नाही, बसता येत नाही. 100 वर्षाची पणजी त्या मुलीची इथं बसली. काही प्रकरणामध्ये 15 वर्षाची मुलगी आहे, तिची मायबापाला हिंट कळाल, ती मुलं रस्त्यात त्रास द्यायलेत म्हणून. शाळा बंद केली त्यांनी मॅट्रिकला असताना. ह्याच्यापेक्षा मायबाप काय करू शकतात? तरी सुद्धा घरातून जर उचलून नेली, मग ती बेशुद्ध करून नेली का, अजून कशा पद्धतीने नेली का, कुठं नेऊन विकली का, घातपात झालाय का, खून केलाय, आणि ही एक संघटित गुन्हेगारी वाढायली. नेणारा एक जण, गाडीवर तिथपर्यंत सोनपेठ रोडला नेऊन सोडणारा एक जण, त्याला 10,000-20,000 देणारा एक जण, फोन दुसऱ्याचा वापरला इथल्या एका गावातल्या पोराचा त्याच्यातल्याच, किंवा हे कम्युनिकेशन करून अशा पद्धतीने एखाद्या पोरीला टॉर्चर करायचं. शाळेत जाणाऱ्या मुलीला या हॉटेलमध्ये, इथं जे मंदिराच्या बाजूचं हॉटेल आहे तिथं दिवसभर बसणारे असे पोर आहेत काही, किंवा जे जाणार त्या शाळेत मुलीला त्रास देतात. आणि परळी तालुक्यातील पिंपळगाव गाडी या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसापासून 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याच अनुषंगाने शिरसाळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने अपहरणाचा गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि गेल्या 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास झाला नसल्याचा आरोप या ठिकाणी माता पित्यांनी लावलेला. आपण त्यांच्याशी चर्चा करू, एकंदरीत काय घटना आहे, अल्पवयीन मुलगी कुठल्या तारखेपासून बेपत्ता आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. दादा, तुम्ही शिरसाळ पोलीस स्टेशन गाठलं, तक्रार दिली, काय शिरसाळ पोलीस स्टेशनचं म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं काहीच नाही अजून आलं, ते आता तपास चालूच म्हणाले. तपास सुरूच आहे? गेले 8 दिवस झालं तुम्हाला त्यांना सांगितलं तपास कसा सुरू आहे काय? नाही, काही सांगितलं नाही. काय सांगितलं? कुणाकुणावर तुमचं ऑब्जेक्शन आहे? कुणी कुणी यामध्ये सहकार्य केलं आणि कुणी तुमच्या मुलीला घेऊन गेलं? आम्ही सगळं त्यांना दिलंय, आम्ही त्यांना ते सोडलेला माणूस दिला, माहिती करून सगळं दिलंय. सगळं दिलं तरी तपास कुठलाच होत नाही. त्यांना ते तुम्ही नावं सांगितले, त्यांना ताब्यात घेतलं का? नाही नेहमी त्यांना आणून सोडून द्यायला अजून आमच्याच घरापासून. किती तारखेला सकाळी तुमची मुलगी बेपत्ता झाली? 27 तारखेला. 27 तारखेला. त्यांच्या आई सुद्धा आहेत राधाच्या. राधा सकाळी किती वाजता घरातून बेपत्ता झाली? जवळ झोपलेली होती 9 वाजता. सकाळी उठले 4 वाजता तर मुलगीच नाही. इकडं तिकडं बघितलं, तक्रार दिली, नरवड्याला फोन लावले, काहीच कोणी म्हणलं नाही. ज्या मुलांना घेऊन गेलेलं आहे त्याच्या घरच्याकडून कुणाकडून काही धमकी अशा काही येत आहेत का? त्याच्याकडून काही धमक्या मिळालेल्या आहेत का? काय की ते बाहेर शाळा बंद केली मुलीची ह्याच्यामुळे, पण बाहेरून काय केलं ते आम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला काही त्यांच्या नातेवाईकाची फोन किंवा बोलणं? काहीच नाही. पोलिसांना काय सांगितलं तुम्हाला? तेच सांगितलं आहे हेच. आपल्यासोबत या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून असणारे शीतलदासजी सुद्धा आहेत. एकंदरीत काय प्रकार आहे आणि धमकावल्याचं देखील यामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांकडे फोन आलेले आहेत का, किंवा मुलगा काही धमकी देतोय का? नाही, फोन आलेले नाहीत, पण त्या मुलाला मदत करणारे सर्रास जे गाव गुंड आहेत ते अधूनमधून इकडून तिकडून चक्रा मार, जे समजा अभिषेक नावाचा सह आरोपी केलाय त्याला गाडीवर बसून घेऊन जाणे, शेतात त्याला समजून सांगणे, असे प्रकार घडायलेले. आज 8 दिवस या प्रकरणाला झाले आणि त्याच्यात दहिपळे साहेबांनी आणि आदरणीय वंजारे साहेबांनी अभिषेकला बोलून घेऊन त्याची चौकशी केली असता फक्त पात्रीपर्यंतचा त्यांना सुगावा लागलेला आहे. तिथून पुढचा काही सुगावा लागलेला नाही. त्याचे काही मोबाईल ट्रॅकिंग वर टाकले आहेत का? मोबाईल सुरू आहे का? मोबाईल ट्रॅकिंग वर टाकलेत, पण ते कुठलाच नंबर चालू नाही. त्याच्यामुळे काय अपेक्षा काय, आता कसा तपास व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटते यामध्ये काय अजून नवीन तपासाची सूत्र हलवली पाहिजे? त्याच्यात नवीन तपासाची सूत्र हलवली पाहिजे, त्याला टीम नेमली पाहिजे आणि जे संशयित लोक आहेत थोडं कुटुंबाला तिथं नेऊन बसून, कारण की आता 8 दिवस झाला हे असं कुणाच्या संपर्कात नाही, इतक्या दिवस राहू शकत नाही गावात. 8 दिवस माणूस कुणाच तरी संपर्क असणारच आहे, कुणाचा मुलाचा. आता यामध्ये जर पाहायला गेलं तर संत गतीने तपास सुरू आहे असं देखील राधांच्या वडिलांनी म्हटलंय. नेमकं शिरसाळ पोलीस स्टेशनचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का या प्रकरणात? एक आपले वंजारी साहेब याच्यावर तपास अधिकारी नेमलेले आहेत, त्याचा तपास चालू आहे, पण ज्या गतीनं तपास व्हायला पाहिजे त्या गतीनं तपास होत नाही असं सगळ्याला वाटायला. 8 दिवस झाले त्याच्या प्रकरणामध्ये. आज शुक्रवार 8 दिवस झाले गुन्हा दाखल करून. यामध्ये काही तपास अधिकारी बदलले पाहिजेत असं म्हणणं आहे का?
तपास अधिकारी बदलण्यापेक्षा आणखीन त्याला सपोर्टिंग माणसं देऊन तपासाला हे जलद गतीने तपास करावा आणि राधा लवकरात लवकर शोध घेऊन राधाला मिळवून द्यावं. आणि जे प्रकार असे गावात चालू आहेत ते सर्रास गावून आता आपण ज्या पोरांना मदत केली जे तिथं त्याला कुठलीही भीती नाही काही नाही. इथून आता उपोषणाला बसल्यापासून 10-5 चक्रा इकून तिकून मारायले ते पोरं. पण त्यांची जी एवढी दहशत आहे मग त्या बाबतीत शिरसाळ पोलीस स्टेशन त्यांना समज काही दिल्याचं काही असं आढळलं का? नाही, बोलून नेलं त्यानं तपासात. आता तिथं काय आपल्याला मधल्या तपासात काय त्यानं ह्याच्यावर रेकॉर्डवर घेतले ते आपल्याला कसं सांगणार आहे तपासात. पण ते बोलून नेणं सोडून देणं त्यांना कुठली म्हणजे वचक राहिलेली नाही त्यामुळे. कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीचा जो आकडा आहे तो दरवर्षी वाढत चाललाय असं देखील सांगण्यात आलं. परंतु पोलीस प्रशासनाकडे अल्पवयीन मुलीचा हा जो आकडा आहे फक्त आकड्यापुरताच मर्यादित राहतो. त्यांना याकडे कुठल्याही प्रकारचे गांभीर्याने घेतलं जात नाही असं देखील सातत्याने पाहायला मिळतं. बरोबर आहे. काय होईल अल्पवयीन मुलीच्या प्रकारामध्ये कुटुंबीय अल्पवयीन म्हणून मुलीकडली माणसं मुलीचं उद्या लग्न करायचं हे करायचं ह्या प्रकारामुळे दबून राहिले. पण हे जे गाव गुंड आहेत ते फोपा व्हायलेत. जे मुली काढून नेलेत सोडून द्यायलेत ते अशा छात्या काढून गावामध्ये फिरायले. अशाला कुठलाही अभ्यास नाही. त्याच्यामुळे आमची पोलीस प्रशासनाकडे शासनाकडे मागणी आहे की ह्या प्रकरणातले जे सापडतील ते सह आरोपी करून त्यांच्यावर कडकात कडक शासन झालं पाहिजे आणि हे प्रकार थांबले पाहिजे. प्रशासनाला काय इशारा देणार की आता तुमचा पहिला दिवस आहे आणि जर प्रशासनाने तुमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं कुठल्याही प्रकारची लक्ष न देता जर या ठिकाणी आले नाहीत किंवा तुम्हाला भेट नाही दिली तर तुमचं पुढचं पाऊल आंदोलनाचं कसं असतं? आम्ही हे कंटिन्यू चालू ठेवणार आहेत. हे कुटुंब उपोषण सोडणार नाही न्याय भेटल्याशिवाय जोपर्यंत त्या आरोपीच्या मुसक्या आवळत नाहीत त्या आरोपीचा शोध लागत नाही त्याला मदत करणारे लोक जोपर्यंत नेऊन तिथं त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीतून तपास करून हे भेटणार आहेत. हे असं नाही की 8 दिवस मुलगा फरार आहे ह्याचा कुणाला कॉन्टॅक्ट नाही काही नाही असं होऊ शकत नाही. हे कुणाच्या ना कुणाच्या कॉन्टॅक्ट संबंधात 100% आहे. यामध्ये अजून आपल्यासोबत गावचे सभापती असणारे प्रभाकरजी वाघमोडी सुद्धा भाऊ सुद्धा आहे. भाऊ एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसापासून गावातली एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता आहे. आई वडील न्याय मागतायत परंतु न्याय मिळत नाही. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतंय असे देखील या ठिकाणी आरोप ठेवण्यात आलेले. हे निश्चित खरं आहे. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये या गावातून बऱ्याच मुली अशा पद्धतीनं त्यांचं अपहरण झालं. आज भीतीपोटी अल्पवयीन मुलीचे 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या 14 वर्षाच्या लग्न करायलेत आमचे गोरगरीब जनता इथली. आज या गावामध्ये 300 कुटुंब असे आहेत की जे भूमिहीन शेतमजूर आहेत. त्यांच्या मुलीचे 12-13 वर्षाच्या लग्न करण्याचं प्रमुख कारण हेच आहे. नाही तर आमचं शिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 60 गाव आहेत. त्याच्यामध्ये आमचं गाडे पिंपळ गाव हे शांतता प्रिय गाव म्हणून आहे. 18 पगड जातीचे लोक इथं गुन्ह्या गोविंदानं राहतात. कुठलीही तक्रार पोलीस स्टेशनला नसती. परंतु या 5 वर्षामध्ये 1-2 मुली मारून टाकण्यात आल्या. अशा प्रकारामुळं काही तिकडे गेल्या त्यांचे बेपत्ते झाले आणि हे प्रकार वाढायलेत. रस्त्यावरती अशा टुकार पोरांची संख्या निश्चितपणाने या गावामध्ये वाढायली. ज्यांना मायबापाचा दाख नाही घरातून कुठला नाही आणि मग कुठला तरी आधार घ्यायचा. आता ह्याही प्रकरणामध्ये 15 वर्षाची मुलगी आहे. तिची मायबापाला हिंट कळाल ती मुलं रस्त्यात त्रास द्यायलेत म्हणून. शाळा बंद केली त्यांनी मॅट्रिकला असताना. ह्याच्यापेक्षा मायबाप काय करू शकतात? तरी सुद्धा घरातून जर उचलून नेली मग ती बेशुद्ध करून नेली का अजून कशा पद्धतीने नेली का कुठं नेऊन विकली का घातपात झालाय का खून केलाय. आणि ही एक संघटित गुन्हेगारी वाढायली. नेणारा एक जण गाडीवर तिथपर्यंत सोनपेठ रोडला नेऊन सोडणारा एक जण त्याला 10,000 20,000 देणारा एक जण फोन दुसऱ्याचा वापरला इथल्या एका गावातल्या पोराचा त्याच्यातल्याच किंवा हे कम्युनिकेशन करून अशा पद्धतीने एखाद्या पोरीला टॉर्चर करायचं. शाळेत जाणाऱ्या मुलीला या हॉटेलमध्ये इथं जे मंदिराच्या बाजूचं हॉटेल आहे तिथं दिवसभर बसणारे असे पोर आहेत काही किंवा जे जाणता शाळेत मुलीला त्रास देतात. आणि निश्चित त्या भीतीनं या गावामध्ये गेल्या 2 वर्षात किमान 50 मुलीचे अल्पवयीन मुलीचे 12-14 वर्षाच्या मुलीचे गपचूप रात्रीच्या विवाह मायबापांनी लावून दिले. शेवटी गरीब माणसं आहेत ते कुणाच्या डोक्यात धोंडा घालू शकत नाहीत कुणाचा खून करू शकत नाहीत. आज इथं जर एखादा बलाढ्य माणसाची पोरगी नेलेली असती तर त्यानं इथं रक्ताचे पाठ व्हायले असते. आज ही माणसं दाय मोकळून रडतात. शिरसाळा पोलीस स्टेशन समोर जाऊन बसतात. आणि शिरसाळा पोलीस स्टेशनचं निश्चितपणानं अक्षम्य दुर्लक्ष आहे. रिस्पॉन्सिबल पर्सननी जयपळे साहेबासारख्याने हा तपास हातावर घ्यायला पाहिजे होता. या गावामध्ये ह्याच्यापूर्वी किती प्रकार घडले ते पोलिसांच्या कानावर आहे. काही झालेलं नाही. त्यांची तर फिर्यादच दाखल करू नये का आता हा गुन्हा पेंडिंग राहील आणि तोंडी ह्याच्यावर ठेवावं. ह्या अशा पद्धतीने हे गुन्हेगार हे वाकणार आहेत का काय? ज्यांना 5,000 लोकसंख्येच्या गावात इथं भीती वाटली नाही. 10 पोरांना मिळून संघटित बैठक घ्यायची. कोणी पैसे द्यायचे कोणी गाडी द्यायची
कुणाच्या आखाड्यावर बैठका झाल्या, हे सगळं मायबापांनी पोलीस स्टेशनला कथन केलंय. तरी सुद्धा जर निष्क्रिय दैपळे साहेबासारखा एखादा माणूस जर हसून एखादं तुमच्याच गावात कसं होत आहे. आता आमच्या गावात आमच्या मुली आम्हाला कुणाने तरी न्याव्यात, कुणी खून करावा, कुणी अत्याचार त्यांच्यावर करावा, अशी त्या गोरगरिबाची इच्छा नाही. परंतु हे निश्चित वाढायलेलं आहे आणि हे माणसं पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाहीत, SP साहेबापर्यंत जाऊ शकत नाहीत. माझी या निमित्तानं जिल्हा पोलीस अधीक्षक कावत साहेबांना विनंती आहे की आपल्या अगोदर जिल्ह्याचं नाव बदनाम झाले, तालुक्याचं नाव बदनाम झाले आणि आमच्या गावात हॅबिटेड किमान 10 मुलीचा अपहरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेले. यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणलाय की गोरक्षनाथ दैपळे जे आहेत ते या प्रकरणाकडे बरून कुठेतरी मिश्किलपणा करतायत किंवा तुमच्याच गावात असा प्रकार का घडतो असं त्यांच्याकडून उद्गार आले का? 100% आले. माई समाजाच्यात कसे ना, अरे तुम्ही समाजावर बोल, लाज वाटली पाहिजे तुला एखाद्या समाजाची. आरोपीला कुठली जात नसती, समाज नसतंय, किंवा एखाद्या ह्याला गरीबाला समाज नसते, जात नसती. अशा पद्धतीचं वक्तव्य जर खुलेआम दैपळेसारखा माणूस तिथं करू शकतो. आज या गावामध्ये गरीब ज्यांचं एकरच्या आत जमीन असणारी काही आमची माई कुटुंब आहेत 50-70-80, सगळ्या जाती धर्माचा त्यांना गावातला पाठिंबा आहे. आणि हे प्रकार वारंवार तिथं घडावेत. लाचार गरीब आई वडील आहेत, आज ते थरथर कापायलेले आजोबा आहेत घरात, त्यांना चालता येत नाही, बसता येत नाही. 100 वर्षाची पणजी त्या मुलीची इथं बसली उपोषणला. हे आमच्या सार्वजनिक जीवनातल्या लोकांच्या तोंडाला काळ आहे खरं तर, आणि हे घडालेले. परंतु जावं कुठं, शेवटी सामान्य माणूस एक तर कोणाचा खून करणे ते करू शकत नाही. ते लोक पोलीस स्टेशनला गेले तर तुमच्याच कशा पोरी न्यायालयात म्हणून जर PSI विचारित असेल तर मग त्यांना माहिती होतं का या 10 जणांनी कल्पना दिली का की आम्ही तुमच्या एरियातून ही मुलगी न्यायलोत, आम्हाला दुर्लक्ष करा. आणि काय केलंय इथं एवढा सिरियस ऑफेन्स करून रिस्पॉन्सिबल पर्सनचा ऑफिसर म्हणून दैपळे साहेबांचं इथं व्हिजिट द्यायचं काम नाही का? एखादा कुणीतरी कर्मचारी नेमायचा आणि त्याला जाऊन हे तपास कर म्हणायचं. बाकीचे तुम्ही मग कुठल्या कामासाठी नेमक्या? त्यांची एकही या ठिकाणी घटनास्थळी भेट झालेली नाही. दैपळे साहेबांची स्वतः भेट झालेली नाही. इथं गाववाल्याबरोबर संपर्क करा. आज सिरसाळा पोलीस स्टेशनच्या 60 गावातलं 1 नंबरचं बीट आहे आमचं. हे नंबर 1चं मोठं गाव आहे. कधीही इथले बांधाचे बांधणं, कुणाचा खून कराव्याचे बांधणं पोलीस स्टेशनला नसते. मी गेल्या काही वर्षापूर्वी इथं तंटामुक्तीचा अध्यक्ष राहिलो गावात. कुणाचंही नाही झालं, काहीतरी गावात हे व्हायचं. परंतु हे प्रकार इतके वाढले की आता आज अशी परिस्थिती होती या माणसाची किंवा आपलं घरात म्हणजे शनीच गुन्हा केल्यासारखं आज आरोपीसारखं गावात चोरून वागायलेत. ही परिस्थिती पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आली. दुसरी एक परिस्थिती गावात निर्माण झाली असं तुम्ही बोलताना म्हणलात की अशा काही गावगुंडांच्या भीतीमुळे की काही अल्पवयीन मुलींचे लग्न सातत्यानं होत आहेत, गावामध्ये अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा आकडा वाढत आहे. ह्या गावगुंडाला भीतीपोटी कुठेतरी पोलीस प्रशासन याला खतपाणी घालते का? प्रश्नच नाही. पोलिसांच्या खतपाणी घालण्यामुळे अल्पवयीन मुलीचे लग्न व्हायलेत. गेल्या 15 दिवसात आमच्या इथं 2 अल्पवयीन मुलीचे लग्न झाले, 12-14 वर्षाच्या मुली. शेवटी गरीबातला गरीब, ज्या माणसाची खायची भ्रांत नाही तो माणूस, मुलगी जर आता ह्याही मायबापानी मुलगी शाळेतून बंद केली, त्यानं घरी सांगितलं होतं की हे गावगुंड मला रस्त्यावर त्रास द्यायलेत, त्यांनी शाळा बंद केली. शाळा बंद करून घरात सांभाळणं जर अवघड होत असेल तर लग्न करून टाकणे, ह्याच्याशिवाय ह्या माणसापुढे पर्यायच काय असते? आणि हे माणसं मग आमच्यासारख्याला अंधारात म्हणतात आम्ही मुलगी सांभाळू शकत नाहीत, लग्न लावून द्यायला सहकार्य करा. आम्हाला एक तर गाव सोडून बाहेर जावं लागतंय, नाही तर त्यांना गावातून बाहेर जाऊन लग्न लावा म्हणून सांगावं लागतंय. करणार काय? आणि हे असे जे टुकार गॅंग झालेली, रोड रोमिओची संख्या निश्चितपणाने गावात अशा काही वाढलेली आहे आज इथं. आणि चांगल्या मुलाला मुली मिळत नाहीत. हा येणारे पोरं सगळे कुठेतरी मजुरीतले आहेत, कुणी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, कुणी JCBचा ड्रायव्हर आहे, अशा पद्धतीचे पोरं आहेत. आणि ह्यांनी कुठेतरी खुल्या नशा पाणी करून हे करून इथं हॉटेल आहे बसलेले असते दिवसभर. कुणाची म्हणायची टाप नाही, काय म्हणा बसलो हॉटेलात बसलो चहा प्यायलो, जाता जाता पोरीला त्रास द्यायचा. हे प्रकार बरेच घडले. काही जणांनी आपल्या मुली मारून टाकल्यात. जरांदे साहेब इथं गावात जात ना फिर्याद, पोलीस स्टेशनला त्याची नोंद नाही. काही जणांनी गपचूप आपलं तेरी चूप मेरी चूप अशा पद्धतीने बसलेत. काही जणांच्या निर्णया वापरल्या आणि 6 महिन्याला 2 वर्षाला त्याचा डिवोर्स व्हायला आता कोर्टामध्ये. अशा पद्धतीचं गलिच्छ वातावरण गावात तयार झालंय. माझी SP साहेबाला विनंती आहे की तुम्ही स्पेशल एखादी इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर नेमावा आणि ह्या आमच्या गावातल्या अशा प्रकरणाची चौकशी करून त्या गरीब माणसाला न्याय द्यावा. हे एक निश्चित आहे. आणि शेवटी या माणसाला असा जर न्याय नाही मिळाला तर जगण्यापेक्षा मरण पत्करतील असे माणसं आत्महत्या करतील. आरोपीच्या घरचे माणसं खुल्या पार्ट्या करीत फिरायलेत आणि ज्यांची मुलगी नेली ते माणसं बिना अन्न पाण्याचा 8 दिवस झाला उपाशीत घरात तळतळ करून. ही 90 वर्षाची म्हातारी आजी 2 टाइम माझ्या घरी येऊन रडती,
मी उत्तर देऊ शकत नाही साहेब तिला. मला खेटला हल्ल्यासारखं होतं ही म्हातारी बोलत असताना. ही मुलीची पणजी आहे, त्याला कुणाची जात नाही, गोत नाही, धर्म नाही, भावकी नाही, कुणी नाही. आरोपी हा आरोपी आहे. आमच्या गावातल्या सगळ्यांचं 18 पगड जातीतल्या लोकांचं, का तर प्रत्येकाला ही जळ लागलेली, प्रत्येक समाजाला ही जळ गावातली लागलेली. आणि गावामध्ये भटके कुत्रे कमी आणि अशा पद्धतीचे फिरणाऱ्या टुकार पोरांची संख्या वाढली. ह्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. दैपळे साहेबाला होत नसेल तर एसपी साहेबांनी स्पेशल माणूस नेमावा. का तर दैपळे साहेबाला मी स्वतः सुद्धा 2-4 वेळेला फोन केलेत. मी माझ्या मागे मिटिंग आहे, माझ्या मागे दुर्वडीचा, अरे दुर्वड करा, आमच्या जन्माची दुर्वडी इथं व्हायली गावातली. किमान 10-20 कुटुंब आणि गेल्या 2 वर्षात 50 अल्पवयीन मुलीचे लग्न केव्हा या अशा टुकारांच्या भीतीने गावामध्ये लागलेले. ही सत्य घटना आहे. तुम्ही नक्कीच पाहू शकतात. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर परळी तालुक्यातील पिंपळगाव गाडेगाव जे आहे, या ठिकाणी कुठंतरी गावातील गावगुंड्याच्या दहशतीपोटी अवैध अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा आकडा देखील वाढत चाललेला. एकंदरीत पाहायला गेलं तर गावातल्या गावगुंडाला भीतीपोटी या ठिकाणचे माता पालक देखील घाबरत आहेत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नसल्याचे आरोप देखील या ठिकाणी समोर येत आहेत. आणि पाहायला गेलं तर तुमच्याच कशा मुली पळून जातात असे देखील जिम्मेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दैपळे यांच्या तोंडून देखील वक्तव्य आल्याचं या ठिकाणी समजत आहे. कॅमेरामॅन धर्मासह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, पिंपळगाव, परळी, बीड.